राजकीय चर्चा लिफ्टमध्ये काय रंगली ही महत्वाची आहे. बाहेर भरपूर रंगलेले आहेत आणि लिफ्ट मधला त्यांचा प्रवास हा 35 सेकंदांचा होता. आता 35 सेकंदात ते काय महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर बोलले आणि कुठच्या सूत्रानं तुम्हाला ही बातमी दिली हे मला खरंच माहित नाही. आणि 35 सेकंदामध्ये अ, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर चर्चा होते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचते हा जागतिक विक्रम आहे. ते असं मला कशाला वाटेल? जे आमचं चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे ना. हे सगळे निर्णय शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब घेतात. एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळ्यांनी अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील. 100व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय ज्येष्ठ रंगकर्मी हे जब्बार पटेल साहेब आहेत. आणि जब्बार पटेल साहेबांनी मगाशी चर्चा करत असताना एक मागणी केलेली होती की आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव हा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं झाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. त्याला मी दुजोरा दिलेला आहे आणि या वर्षीपासून अखिल भारतीय नाट्य परिषदेचा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव तो 5 दिवसाचा करायचा, 7 दिवसाचा करायचा, त्यासाठी देखील आम्ही कमिटी उद्या परवा जाहीर करू आणि त्या माध्यमातून हा अतिशय मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव देशातला पहिला हा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये सुरू करू. ज्या ज्या युवकांच्या महिला भगिनींच्या अपेक्षा आहेत सरकार पूर्ण करणारं आहे आणि या बाबतीत उद्या आपल्याला जाणवेल की या सगळ्या घटकांना पुन्हा एकदा या सरकारनं न्याय दिलेला. कदाचित योगायोग असेल, आज दुपारी 2 वाजता मी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समवेत एका बैठकीसाठी होतो त्याचवेळी त्यांनी क्रीडा मंत्र्यांना बोलवून घेतलेलं होतं. त्याचवेळी 2 वाजताची गोष्ट आहे आणि त्याचवेळी प्रधान सचिवांना त्यांनी फोन करून सांगितलेलं आहे की जे क्रीडापटू त्यांच्यावर अन्याय होतोय असं त्यांची भावना झालेली आहे त्यांच्याशी तातडीनं चर्चा करून जे धोरण नवीन करायचं आहे तातडीनं करावं या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या. या संदर्भातल्या सगळ्या बाबतीतल्या चर्चा मुख्यमंत्री महोदयांनी क्रीडा मंत्र्यांशी केलेल्या आहेत. साक्षीदार मी स्वतः आहे. प्रधान सचिवांशी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील आणि त्या अन्यायकारक असतील तर त्या बाबतीत देखील शासन निर्णय. दुसऱ्या सरकारवर टीका करत असताना आपण सरकारमध्ये असताना महाराष्ट्राची किती प्रगती केली हे देखील सांगणं गरजेचं असतं. विधानसभेचं अधिवेशन आहे म्हणून त्यांची ही टीका आहे, परंतु त्यांना देखील मनापासून माहिती आहे की महायुतीच्याच सरकारनं विकास केलेला आहे आणि महायुतीच्याच सरकारनं महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मी मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे, परंतु आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत. ते निर्णय घेतील आणि योग्य वेळी योग्य निर्णय करतील. ते 10 दिवस असं शब्दप्रयोग कोणाचा नव्हता, कारण शेवटी ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत. त्याच्यासाठी प्रधान सचिव उद्योग यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्याचा अहवाल आमच्याकडे आलेला आहे. ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, सी कॅटेगरी हे बायफर्केशन झालेलं आहे आणि आचारसंहिता अजून चालू आहे त्या भागामध्ये. आचारसंहिता संपताच त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. अर्थसंकल्प हा शेवटी गोपनीय असतो, परंतु मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या हिताचा, महिलांच्या संरक्षणाचा, युवकांच्या उद्धारांचा आणि शेतकऱ्यांना ताकद देणारा उद्याचा अर्थसंकल्प असू शकतो आणि तो असेल याची मला पूर्ण खात्री. नक्कीच माझ्या खात्याशी हा जरी निगडीत विषय नसला तरी पोलिसांशी चर्चा करून असं जर कोणी केलं असेल तर नक्की कारवाई करण्याचे निर्देश आम्ही देऊ. इथले पालकमंत्री पण देतील. परंतु पशुसंवर्धन विभागाशी हा निगडीत विषय आहे. माझ्या विभागाशी इन्सेंटिव्ह स्कीम ज्या आहेत या अतिशय पारदर्शकपणानं सुरू आहेत आणि या 2 वर्षामध्ये किमान 9 ते 10 हजार कोटी रुपये आम्ही उद्योजकांपर्यंत पोहोच केलेले आहे. मी तुतारीचा काही उल्लेख केला नाही. मी उलट असं सांगितलं की 18 वर्षाच्या वरचे 25 वर्षाच्या आतले 2 कलाकार लोककला जपण्यासाठी तुतारी वाजवण्याचा व्यवसाय करतात. त्यांचं मी मनापासून कौतुक केलं आणि त्यांना विनंती अशी केली, लोककला जपत असताना फक्त तुतारी वाजवा, त्याचा प्रचार करू नका, कारण त्याची ब्रेकिंग अजून 4 महिन्याने काय मिळणार नाही.